परिस्थितीमध्ये आपण वडिलांचा, इतरांचा, मोठ्यांचा, थोरांचा आपण काय करत असतो, सन्मान करत असतो, त्यांना आदर करीत असतो. मी ज्या काही थोड्याफार मालिका जाता येता बघतो, त्या मालिकामध्ये अतिशय कलाचं वातावरण, स्त्रियांचे एकमेकाशी असलेले जुने जुने बघू नका आणि आपल्या मुलांना तर घेऊन मुळीच बसू नका. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. दुसरी गोष्ट, मीडिया. मी फार देशामध्ये फिरून आलेले आहेत. मी मेलबोर्नला जाऊन आलो, श्रीलंकेला जाऊन आलो, नेपाळला जाऊन आलो, थायलंडला जाऊन आलो, मलेशियालाही जाऊन आलो. अतिशय बातम्या इनोव्हेटिव्ह असतात तिथं. आपल्याकडच्या बातम्या ज्या आहेत त्या बातम्या कशा असतात, एक तर चोऱ्या माऱ्या, दंगल, एखाद्या राजकीयपटाचं असलेलं वक्तव्य, दरोडे, खून, बलात्कार, याच्याशिवाय काय बातम्याच नाही आहे. पण मात्र ध्यान का, इतर देशामध्ये मीडियाचं एवढं छान काम आहे. कोणत्या बातम्या असतात त्याच्यामध्ये, एखाद्या शेतकऱ्याने कोणतं उत्पन्न घेतलं, त्याला काय फायदा झाला, त्याचा किती उत्पन्न झालं. आपल्या आरडगावमध्ये एक चांगलं उदाहरण आहे डॉक्टर वनेंचं. मी माझ्याकडे ॲग्रोवन पेपर येत असतो, मी दुसरे पेपर वाचत नाही, ध्यानात घ्या. ॲग्रोवनमध्ये असं इनोव्हेटिव्ह असतं. आपल्याकडचे वने सर जे आहेत, वने, मला वाटतं वनेच डॉक्टर वने जे आहेत, ते वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम शेतीमध्ये राबवतात. विद्यापीठ त्यांच्याकडे येतं, ते विद्यापीठाकडे जात नाही. एवढी मोठी गोष्ट ह्या आरडगाव सारख्या गावामध्ये होते, याच्यापेक्षा इनोव्हेटिव्ह काय असायला पाहिजेत. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा, विद्यार्थ्याचं आपलं जे करिअर आहे ते करिअर आपण ठरवू शकत नाही. एक ध्यानात घ्या, त्या मार्काचा आणि त्याच्या ज्ञानाचा हा कुठंही संबंध नाही, कशाचाही संबंध नाही आहे. कारण का, मुलगा हा घडत असतो अनेक गोष्टी. मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो बघा, त्याच्याशिवाय ह्या जगातल्या जेवढ्या काय आज सुधारणा झालेल्या आहेत त्याच्याशिवाय पूर्ण होत नाही. थॉमस अल्वा एडिसन नावाचा हा जो ग्रस्त आहे, अतिशय गरीब परिस्थितीत वाढलेला, मुळातच जन्मतः हा कानाने थोडासा त्याला आपण म्हणतो त्याला ऐकायला येत नव्हतं. आणि असा हा ऐकायला येणाऱ्या मुला त्याची आई शिक्षिका शाळेत घातलं. शाळेमध्ये त्याचं मन रमेना, कारण शिक्षक काय सांगायचे त्याला कळत नसायचं, तो काय सांगतो ते शिक्षकांना कळत नसायचं. आणि मग त्याची एमतेम शाळा झाली फक्त 3 महिने. 3 महिन्यांनी त्याच्या आईने त्याला शाळेतून काढून घेतलं. शिक्षिका असल्यामुळे घरी स्वतः शिक्षण द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू हे बालक वाढायला लागलं. पण मात्र जिज्ञासी वृत्ती या मुलाची, अतिशय जिज्ञासी वस्तू, काहीतरी उद्योग चालू असायचे. आणि घरची जेमतेम परिस्थिती, इतरही भावंड होते. या सगळ्या भावंडाचा जो संसाराचा भार आहे त्याला देखवेना. आणि म्हणून त्या थॉमस एडिसननी काय करावं, त्यांनी रेल्वेमध्ये एक नोकरी धरली. नोकरी याच्यासाठी धरली का आपल्यामुळं आपल्या आईवडिलांना थोडाफार आधार लागावा. आणि हे करीत असताना बघा, तो उरलेले जे पैसे आहेत, जास्तीचे उरलेले पैसे तो स्वतःसाठी वापरायचा नाही. तो स्वतःसाठी पुस्तकं घ्यायचा, संशोधन साधनं घ्यायचा आणि बाकीचे पैसे आपल्या घरच्यांसाठी वापरायचा. रेल्वेमध्ये हे नोकरी करीत असताना जिज्ञासी वस्ती एका रेल्वे अधिकाऱ्याने अतिशय त्यांनी बघितली आणि त्यांनी सांगितलं, हे बघ मला, मी तुझ्यासाठी एक जागा उपलब्ध करून देतो, तुझं संशोधन चालू दे. बघा, संशोधन चालू केलं मुलांनी. पहिल्यांदा काय केलं असेल, ज्या लोकांना ऐकायला येत नाही असं ते ॲम्प्लिफायर पहिलं त्यांनी शोधून काढलं, का ज्याचा उपयोग त्यालाही झाला, ऐकायला यायला लागलं. रेल्वेचा डबा, त्याला एक जी वाहनाची जी असते आपण त्याला म्हणतो मालगाडी वाहू, त्या मालगाडी वाहूमध्ये त्या थॉमस अल्वा एडिसनला एक जागा करून दिल्या त्या रेल्वे अधिकाऱ्यांनी. तिथे त्याचा प्रयोग चालू झाले फावल्या वेळामध्ये. आणि काय झालं बघा, दुर्दैवाने एडिसन असा प्रयोग करीत असता त्या याच्यामध्ये डब्यामध्ये स्फोट झाला व त्याचं नव्हतं झालं, नोकरी गमावली आणि दुर्दैवाने त्याच्या पुढे काहीच राहिलं नाही. असा प्रयत्न करत शेवटी थॉमस अल्वा एडिसन एका याच्यामध्ये पोस्टामध्ये तार मास्तरचं काम करायला लागलं. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तार हा काय प्रकार आहे.